हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय अनदर ब्लॉग. तसं तर अरे यार, या ब्लॉगच्या नादात 4 ते 5 वेळा तांदूळ धुतले मी. तसं तर खूप दिवसांनी ब्लॉग बनवतोय. सगळेजण मला विचारत होते की व्हिडिओज ब्लॉग वगैरे सगळं का बंद असा. तर माझ्या रूमचा आम्ही शिफ्टिंग करत होतो, त्याच्यामुळे थोडे दिवस नाही, थोडे आठवडे सगळाच बंद होता. बट आता सगळा थोडाफार स्टेबल झाला आणि आज मी घराकडे होते. तर म्हटलं काही जाऊ तर नाही, म्हटलं चलो किचन मध्ये ब्लॉग करू आपण. आता जेवण करता करता मी आपला ब्लॉग चालू केलं. बिचारा एकटाच असेल, माझ्यावर दुसरा माणूस बाहेर मोबाईल घेऊन बसला. मी बिचारा एकटा जेवण करतोय. गो आतमध्ये ये, दाखवते मी कोण असत. आम्ही दोघं बघा, मी गरीबासारख्या टी शर्टवर असेल. याचे कपडे बघा. कधी नव्हे तर जेवण बनवाय घेतले. किती महिन्यात बनवलं असेल? खूप महिन्यात, 2 महिन्यात सांगायचं. कधी नव्हे तर बनवायचं आणि वर सांगायचं मी बनवते जेवण म्हणून. मी घरातच नसतो ना. वाजले किती? 9, 9:15 झाले, अजून जेवण नाही बनवलंय आणि सांगतो मी जेवण बनवतो. मी घरातच नसतोय जेवण करू. आता होतच बिझी पर्सन. ओ माय गॉड. मग ह्याला केलं जेवण आवडतं म्हणून मी जेवण करत नाही. खरं कारण तुमका मी सांगतोय, फक्त कारण पाहिजे. सगळं येतं मका. फक्त माझ्या मनावर डिपेंड करता की मी कधी करायचं. मी जेवण चांगलं नाही बनवत, येत नाही मला. अरे बनव तरी कधी. खरं सांग तिकडं कधीतरी बनव तर समजेल कसं बनवतस. 4 महिन्यात बनवशील आणि म्हणशील मी चांगलं बनवते की नाही. ते 4 महिन्यात मी बनवतो ना, ते असं स्वादिष्ट असतं. सुख रोज बनवत असतं. 4 महिन्याने ना बिझी असतो मी. आम्ही वाट बघतो आमच्या भाच्याची. कपत नाही तो किलो ना फोन केला थोडं बरं वाटतं. आणि हमारा दिवसभर फिरायला ना, आणि मी बिचारा एकटा घरात होतोय. एकटा विचार पण नाही. काय माहिती आता फोनवर बघा तुम्ही आता काय सांगतो. तर मी अजून जेवण नाही बनवलंय. जेवण वाट बघत थांबलेलो. एकतर गॅसची खूप जास्त बचत करूची लागला. अंकितला पाठवायचं सांग ना. पाठवू नको, नाहीतर तू घेऊन ये. आमचं भाचं दाखवतोय मी तुमका. तो मी माका आज नॉनव्हेज खायचं होतं. माझ्या औषध बनव. हिरडभर ते दूध बसलाय. कधी जेवायचा? वाजले 9:30. मग स्वच्छ जेवण. व सासू आहेस तू माझी. सासू आहेस माझी. सासू आहेस. ती पण बिचारी माणसं भुकेन मेली आणि व्हिडिओ बनवतात. भुकेन मेलेला मी अजून जगत नाही तुला. एकतर मी कधीतरी घरात असतोय आणि त्याच्यात मी असं बनवतोय प्रेमान ह्याच्यासाठी, तर मला असं करता टॉन्ट मारता मला टॉन्ट. कधी माणूस भुकेन मेल्यावर बनवते कधी टायमर बनव. आमच्यात लेट जेवतात. तू लेट जेवता, आम्ही लेट नाही जेवायचं. माझ्यावर राहताच ना, लेट जेवायचं. बरोबर की नाही मंडळी? त्याचं लगीन करूचा. ही सासू आहे माझी, त्याचं लगीन करूचा. शीतल, मी सगळ्यात चांगला काय जेवण बनवतो? हा थोडं बोल. म्हणजे मी जेवण बनवत ना, आधी काय खाल्लेलं ते आठवतच नाही. मग सांगू कसं काय बनवतस चांगलं ते. मुद्दाम कॅमेरा व्हिडिओ चालू आहे म्हणून मुद्दाम आहे ते खोटा. स्वामी बघा किती खोटं बोलताय. घरात तेच बोलतो. खोटं का बोलतो? तू मालवणी का नाही बोलत आहेस? मला हे कळत नाही. शीतल, चणे खाली लावू की तांदूळ खाली लावू? भाताचा डबा म्हणे म्हणता मी जेवण बनवते. चणे खाली लावायचे की तांदूळ वरती लावायचे ते समजत नाही. चणे खाली लाव, तांदूळ वर लाव. तांदूळ वर येतात. हा विचारलेलो मी टेस्ट करत होतो तुझी. अरे ह्याला राहू दे, बनव चल. मला हसवू नको, आधीच सांगते. शीतल अशा प्रकारे कुकर लावलेला आहे. बापरे, मी कुकर ठेवलाय पण खाली गॅस चालू करायचा विसरलेलो आणि मला आता आठवला. लागते थोडी जास्त ती प्रेस करावी लागते, मग लागते. कशाला उगाचच किंतु परंतु
कोण भाऊजी? हितेश भाऊजी घेऊ ना भांडी पटकन कर ना त्याच्या ब्लॉग मध्ये घेऊ. कुठे रोंबट? एवढा सगळं साफसफाई लावलेलं आहे आणि तुला रोंबट कुठून दिसतात? मी झोपलो किती वाजता माहितीये का? सगळं लावून आवरून उशिरा झोपलो. मला माहितीये माझा ब्लॉग चालू आहे ना म्हणून मुद्दाम तू असा वागतायस माझ्यासोबत. सासू समजते स्वतःच. सासूबाई म्हणे सासूबाई. गाडी घातले ना, ऐकलंस तुम्ही? गाडी घातली गाडी. मला ऑफिसला जाय एक बॅग गिफ्ट कर ना. मला काही नको द्यायला. मला ते मी तुला देते. मी दिल्यावर तुम्हाला गिफ्ट करते ना. पण मी ऑनलाईन बघितलं एक बॅग. मी गिफ्ट करेन तुला. मी जी बघितली तीच ऑर्डर करून द्यायची मला. तू जी मला देशील मी तेवढे देशील. तू म्हणशील तू मला कमी देशील, मी तू माझ्याकडून जास्त मागशील, तर असं नाही व्हायचं. तू जेवढ्या प्राईजची मागशील तेवढी मी पण तेवढेच प्राईजचे दे. कुठं फिरशील बाबा? जिथे तू फेडशील तिथेच मी जाऊन फेडेल. येतो माझी बहीण. सासू माझी. सासू माझी सासू. आयला मी मोठं दिसतोय. मोठे हो मोठा सांगू नको लोकच नाही. मी छोटा आहे, मोठा आहे बाबा. मेन उन्हाळ्याच्या टाइमला आमच्या फ्रीजने आमच्या फ्रीजने आम्हाला दगा दिलाय. कोणतरी इला आमच्या घरात. खिडकी बिडकी का बंद केलीस तू? चप्पल काढ. आणि आम्ही ज्याची वाट बघी होतो तो माणूस इलो. अंकित इलो. अंकित कोण इलो? अंकित. ते का तुम्ही खरं तर मागच्या ब्लॉग मध्ये ज्यांनी माझं मागचं ब्लॉग बघितले आणि त्यांना माहित असतं ना. आमची मोठी बहीण इली घरात. आईस्क्रीम आज रात्री जेवण झाल्यावर आम्ही खाणार. तू थांबशील आमच्याकडे? नक्कीच. आमच्याकडे फ्रीज नाही. आईस्क्रीम कसं बनवणार आहेस? काय? आमच्याकडे फ्रीज नाही. नाही खायचंय आपण विकत आणून. तू संध्याकाळी रात्री जेवण. हा 1 मिनिट थांब. थांब येतात. केलं लावलं काय काय बनवताय? काय बोलतो? काय बनवताय? आज आपण मस्त बनवला आहे भात आणि मस्त आपण बनवणार आहोत चण्याची उसळ. ते व्हेज म्हटलं तुझं नाक मुरडला. लावलं होतं सगळं. हो येतं म्हणून तुला आतमध्ये येऊन बघ तरी. त्याच्यावर कामावरतून पोरगी येईल. कामावरतून येईल ते बाबू गॅस. तू थांबशील ना आता इथे? तू थांबशील ना? हे बघ इथून. मी काय विचारलं? थांब ना. ओके मग मस्त जेवूया आपण. ओके कुठे गेला होता? सत्संग गेलेला. सत्संग बोलायचं. तुझा पेपर कसा गेला? इथे तरी राहा. आमच्याकडे अजून माणूस दिला. पाणी भरवलं. वाव काँग्रेट्स. तेच सांगा ते ना भात. आज पण टीचर विचारली ते सर्टिफिकेट आज पण टीचर विचारली सर्टिफिकेट द्यायला. हा दिवस फ्रीज मध्ये घेऊन जा. लाईट लावून माझा व्हिडिओ चालू आहे. बाथरूम बिथरूम ते नाही लावलं वरती. ते काय लावलं? ते त्या हाताला लावायचं. ओ माय गॉड. लायटर इथे आपण लावणार होतो ना, मग मी ह्याच्यात ठेवला. तिथे ह्याच्यावर कसं लागतं लायटर? मोठा माणूस दिला आमचा. मोठा माणूस
मोठा माणूस गेला, मोठा माणूस. बोल काहीतरी ग, फक्त बघतायच काय. आता जेवण करायचं होतं कुठं, व्हिडिओ करायचा होता मला, ब्लॉग बनवायचा होता, मग वाजलं की मॅडम मी उशिरा जेवण आला. किती लेट बोलला. उरलेलं सामान ठेवलं जे लागत नाही ते. हा नाही ते डब्यात, हा मेन त्याच्यात ठेव ना, बाकीचं काढून ठेव ना असंच. पुसून ठेव, त्याच्यात पाणी उतरत बघ. बस ना. बाय ग, हीच करून गेला. शीता बाई ती मालकी नाही ना, मग अशी वरती आलेली, बोलते अग्रीमेंट बोलली तर बोलली गो, व्हिडिओ चालू आहे बाकीच्या नंतर बोलू. ती काय बोलली माहितीये, माझ्या बाकीचे रूम दिलेत ना त्या लोकांनी असा रूम ठेवलाय नाही, तुम्ही रूम छान ठेवलाय, स्वतःचं घर म्हणून ठेवलाय असं बोललं. हा सोनू, माहितीये शीतल माऊ घेऊन आली ना, अशी कैरी बिरी खायची, चांगली असते. कैरी माझा जीव, मग मी अख्खीच खाणार. कैरी खाण्यासाठी जन्म हा खा. ए अंकित इकडे ये. बाई काय पितायस, इथे बोललाच नाही तो आज, सगळ्यांना हाय नाही केलं तिथे. नंतर सगळं दिसतो. हाय कर सगळ्यांना, हाय कर सगळ्यांना, बोल हॅलो गाईज, बोल बोल. असं काय बोललो नाही तो काही दिवसांनी आलं. हा हॅलो कर मला बरं. तो लाखामध्ये केलं होतं तुझ्या. चहा पी शीतल, मी तुझी वाट बघून चहा पिला. चाय ठेवली मी तुझ्या वाट्याची. तू हॅलो का नाही गेलं सगळ्यांना. काय रे माकड, फोन मध्ये तर कोण नाहीये. ते लोक बघणार नंतर, नंतर बघणार लोक. भाऊजी येणार होतं ना, घरी येतील इथं आपल्याकडं कोण लोक. येऊ दे. जवळ राहिलं डबे. तू कामच पण नाही गेला. कोण, अरे मी सुट्टी टाकलेली आज आणि उद्या, काल आणि आज. टाकलीच नाही बहिणी जवळ आहे. आ उद्या पण टाकले नाही, काल आणि आज टाकलेली. तर घर लावायचं सगळं व्यवस्थित. उद्या बोलली असती. चुकून बोललो, नंतर बोललो ना काल आणि आज. रोज सुट्ट्या टाकाय, माझ्या बापशाची कंपनी आहे काय. काढलेला होता. आम्ही नवीन तेलाची बॉटल ठेवली. बाबू आमची बॉटल कसं माणसाला बारीक असतं. हे नीलपेंट तुझ्या बाहेर काढून ठेवतोयस ना, लगेच फ्रीज मध्ये गेलं पाहिजे. बाई राहू देत ना तो. पेपर आहे, पेपर आहे, करायला अभ्यास. अरे मम्मा आता काहीच नाही दिलंय मला. रायटिंग आहे इंग्लिशची. किती वाजले, 10 वाजता चहा वाजले. थांब जरा गॅस रिकामी होते करतो. सोनू सोनू बाई सोनू बाई सोनू काय पण एक मिळालं. आत्माला दाखवलेला कधीतरी, म्हणजे कधी येतं लाज. नाही ना मेल्या, लाईट पेटव सगळं दाखवते. लाईट चालूच आहे. व्हिडिओ कॉल, व्हिडिओ देवपूजा वगैरे सगळं तसंच आहे. कपडा धुतलाय नाही बघा ना, मस्त फिरायला छान. बट
माझ्या मित्रमंडळीतली मंडळी अशी असत नाही एक एक घेऊन जातात. ज्या दिवशी माका सुट्टी असता त्या दिवशी त्या लोकांना कोणाकच सुट्टी नसता आणि ज्या दिवशी त्यांना सुट्टी असता त्या दिवशी माका सुट्टी नसता. मी आताच बोलत होते म्हाका काहीतरी फिराक जावचं असा आणि तितक्यात म्हाका कॉल येलो. माझे एक ऑफिस फ्रेंड नाही दादा असा मस्त एक मानलेलो भाऊ माझो तेचो. आणि आमच्या ऑफिसची ना माझी पूर्ण ऑफिसची टीम हेका गेलेली फार्म हाऊसला. ऐक हात कापला असता. फार्म हाऊसला गेलेली छान खूप मज्जा केली त्या लोकांनी. तर सगळं मला सांगी होती नीस दिस बिनायला असं माझा भाव मला सांगी होतो. तर काय माहिती आता माका जाऊ कधी टाइम होता. माका माझ्या रूमचा शिफ्टिंगचं काम होता म्हणून माका नाही जाऊ पावलं नाही तर मी पण मस्त गेलं असतं यार. मला ती कैरी कापायची ना जेवण. कसं आहे गो जेवण? मस्त झालंय जेवण. तर आता जेवण सगळं झालेलं असं आम्ही आता दोघं पण जेवतो. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि कमी आजच्या पुरता एवढा असतो. तोपर्यंत बाय.